नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव. नेहमीप्रमाणेच आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये. तर मागच्या एक 15-20 दिवसापूर्वी आपण ज्या शेवग्याची शेंडा छाटणी केली होती, ती शेंडा छाटणी केल्यानंतर त्याला जे फुटवे निघालेत, ते फुटवे कशा प्रकारचे निघालेत ते पाहण्यासाठी आलो आहे. आणि ते कसे फुटवे निघालेत तेही तुम्हाला मी दाखवणार आहे आज. तर चला तुम्हाला दाखवतो मी आज कसं आहे ते. तर याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे हा इथं जो आहे, हा जो शेंडा होता तो आपण कट केलेला होता, झाडाचा मेन शेंडा. तर याच्यानंतर याला जे फुटवे निघालेत तो हा एक मुख्य फुटवा आहे, आणि हा जो आहे हा दुसरा आहे, आणि हा तिसरा आहे. तर याला काय होईल तर असेच वेगवेगळे फुटवे आता परत फुटव्याला फुटवे फुटत चाललेत. आणि झाड जे आहे ते आता व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. तर ते अशा प्रकारे 7 ते 8 फुटवे निघालेले आहेत. असंच पुढच्या प्रत्येक झाडाला पण असंच झालेलं आहे. आणि सगळ्याच झाडाचं सेम कंडिशन आहे. फुटवेच बरोबर आहे सगळ्यांना, आणि झाडांची वाढही झाली. तर शेंडा छाटणी केल्यामुळं काय झाले, एकतर त्या झाडाची जी उंची वाढणार होती ती थोडीशी तात्पुरती थांबलेली आहे, व जी फुटवा निघाला आहे त्याच्यामुळं काय होणार आहे, पुन्हा त्याचं जी उत्पादनात वाढ होणार आहे ती वाढ होते. शेंडा छाटणी केल्यामुळं काय होते, त्याला दुसरे जे फांद्या फुटतात व त्याला फ्लावरिंग येऊन पुन्हा फळधारणा जास्त होते. तर असा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.